नमस्कार, मी आकाश कुलकर्णी. प्रसार माध्यमच्या धूमशान झेडपीचे या विशेष सत्रामध्ये आपलं स्वागत. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकींची रणधुमाळी सध्या सुरू आहे. अशातच कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष ज्या तालुक्याकडे आहे तो तालुका म्हणजे शाहूवाडी तालुका. पण शाहूवाडी तालुक्यामधली सगळ्यात लक्षवेधी लढत कुठे असेल तर ती आहे शित्तूर तर्फे वारुण या जिल्हा परिषद मतदारसंघात. आणि त्याच मतदारसंघातले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार विजय नामदेव खोत आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत आणि या मतदारसंघातलं विजन जाणून घेणार आहोत. तर शाहूवाडी तालुक्याकडे नेहमीच दुर्गम भाग म्हणून बघितलं जातं. म्हणजे पाणी, रस्ते या तर समस्या आहेतच, पण आपण एक पंचायत समिती सभापती म्हणून देखील काम पाहिलेलं आहे. तर तो संपूर्ण अनुभव बघता जर मूलभूत समस्या सोडल्या तर अजून अशा कोणत्या समस्या तुम्हाला जाणवतात? नमस्कार, जय महाराष्ट्र. मी सर्वप्रथम आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांना श्रद्धांजली वाहतो. आणि माझ्या कार्यकाळात मी शाहूवाडी पंचायत समितीचा उपसभापती आणि सभापती असताना ज्या ज्या उपाययोजना केल्या त्याबद्दल मी थोडक्यात शाहूवाडी तालुक्यातील वाडी वस्तीवर माझ्या मतदारसंघात शित्तूरतर्फे वारुण पंचायत समितीचा माझ्या गणामधून मी निवडून आलो होतो. त्यावेळी पाण्याची समस्या असेल वाडी वस्तीवर, ती पाण्याची समस्या दूर झाली पाहिजे. आज आमच्या इथं महापुराच्या काळात भूस्खलन झालं आणि भूस्खलनाच्या काळात जर सांगायचं उदाहरण जर म्हटलं तर आमच्या जांभूरपैकी मालगाव धनगरवाडा आहे आणि या धनगरवाड्यामध्ये जॅकवेल जे होतं पाण्याचं, म्हणजे पाण्याचा जो स्रोत होता तो पूर्णपणे डोंगर येऊन त्याच्यामध्ये गडप झालं. तातडीची उपाययोजना म्हणून तिथं काही करता येतं, येणं जाणं बंद झालं होतं. प्राधान्यानं त्या वाड्याला पाणी मिळालं पाहिजे म्हणून प्राधान्यानं त्या वाड्याची स्कीम मंजूर करून ते भूस्खलनचा सगळा जे आलेलं वेस्टवरती बाजूला करून पहिलं तिसनी पाण्याची तात्पुरती सोय करून दिली. आणि त्याच्यानंतर आज जॅकवेल बांधून त्या धनगरवाड्याला प्रत्येकाच्या हर घर नळ योजना तिथपर्यंत पोचवली. अशा सांगायचं म्हणलं तर भरपूर उदाहरणं आहेत. इथं शेजारी आमचे एक थावडं आहे, जुनी स्कीम खराब झाली होती, तिथंसुद्धा एक कोटी रुपयाची स्कीम झाली. मग विविध ज्या ज्या खरी समस्या आमच्या ग्रामीण विभागात जर गेलं, शहरात पाण्याची समस्या जास्त उद्भवत नाही, पण आमच्या ग्रामीण विभागात पाणी म्हणजे जीवनावश्यक गोष्ट आहे आणि ती पहिली मिळाली पाहिजे तातडीनं. माणसाला आमच्याकडं पावसाळ्यामध्ये जरा झाडी वगैरे जास्त असल्यामुळं वादळ आलं काय आलं तर महापूर आला तर लाईटची समस्या निर्माण होती. त्याला आम्ही पहिलं प्राधान्य देतो. आपल्याला म्हणजे आम्ही कोणच विसरू शकत नाही की एक महामारी आपल्याकडे आली होती कोविडच्या काळात आणि त्याच काळात महापूर आला आणि आमच्या शित्तूरवरून PH आहे, त्या PHमध्ये पेशंट होते. अक्षरशः त्या पेशंट्सनी औषध उपचार नव्हता आणि ते औषध उपचार पोचवायचा कसा असा प्रश्न पडला होता. आमचे रेटरे म्हणून गाव आहे आणि कॅनॉलचा रोड आहे, त्या कॅनॉलच्या रोडवरनं आमच्या सहकारी पंचायत समितीचे सहकारी असतील, पोलीस स्टेशनचे आमचे PI देशमुख साहेब असतील, मी स्वतः असेल, आम्ही ती टीम घेऊन कसे तरी कसरत करत महापुरातनं गाडी घालून परत बोटिंगनं येऊन तिथपर्यंत आम्ही जाऊन रात्री तिथं पोचायला आम्हाला 1:30 वाजले. तिथपर्यंत आम्ही औषध पोचवली. म्हणजे हे कळकळीनं तुम्हाला का सांगतोय, हे सांगण्याचा उद्देश माझा मी काहीतरी केलं असं सांगत नाही, की माझं कर्तव्य होतं. जनतेची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्यांनी जे निवडून मला दिलं होतं त्याची उतराई करणं हे माझ्यासारख्या कुणाचंही कोणत्याही म्हणजे उमेदवाराचं ते काम असते. निवडून दिलं की मागं पाठ फिरून बघायचं नसते. मी आता ह्या प्रसंगी एकच माझा विजन असेल की शित्तूरवरून मतदारसंघात ज्या अशी महापुराच्या काळात समस्या निर्माण होत्या ते सरकार दरबारी भांडून जिथं जिथं पाणी येतंय तिथं भरावा टाकून ते रस्त्याची उंची वाढवून म्हणजे असं प्रश्न कधी उद्भवू नये. काही डिलिव्हरी पेशंट असतात, काही पेशंट असतात तेव्हा डोलीतनं न्यायला लागतात. म्हणजे रस्ता असून ही अडचण निर्माण होत्या का तर महापूर येतोय म्हणून.
शासनाला मी ही विनंती करेन किंवा आम्हाला वेळप्रसंगी आंदोलन करणारी माणसं आम्ही चळवळीतली माणसं आहे, आंदोलन उभा करायला लागले तरी चालेल. नक्कीच. आणि काय होतं की शाहूवाडी तालुक्यामध्ये नेहमी जसं आपण म्हणलं की पाणी, आरोग्य, रस्ते या सगळ्या गोष्टीवर बोललं जातं. राजकीय पटलावर सुद्धा याच गोष्टीवर बोललं जातं. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा काही शाश्वत विकास सुद्धा आहे. तर या शाश्वत विकास कशा पद्धतीनं असावं असं वाटतं तुम्हाला? आता शाश्वत विकासाचं बोलायला गेलं तर इथून मागची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती, आज रोजगार निर्मितीचं जर म्हणलं तर आमच्या तालुक्यात त्यावेळी एवढं महत्त्व वाटत नव्हतं. पण कैलासवासी उदयसिंगरावजी गायकवाड साहेबांच्या नावानं आज आमचे नेते मानसिंगदादा गायकवाड जो कारखाना चालवतात, आज तिथं सुद्धा रोजगार निर्मिती झालेली आहे. त्याच धर्तीवर आज बचत गटाच्या माध्यमातून आम्ही पंचायत समितीला आहे, त्यावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात बचत गटाला निधी येत नव्हता. पण आज बचत गटाचा जर व्यवसाय जर महिला वर्गाने जर बचत गटानं जर करायचं म्हटलं तर त्यांची तयारी पाहिजे रोजगार करायची, तर त्यासनी पाहिजे तेवढा फायनान्स शासन करते. बचत गट मिळून गावाचा एक ग्रुप गट असतो, एक पंचायत समिती गणात परत गट असते आणि झेडपीमध्ये एक गण असते, म्हणजे गट असतो. ह्या गटाच्या माध्यमातून मी आमच्या मतदारसंघातल्या महिलांनी विनंती करीन, त्यांच्या मागे आम्ही कायमच आमचं पाठबळ असते, त्यांनी सुद्धा शासनाचा एखादा प्रोजेक्ट उभा करावा, त्याला लागणारं पाठबळ आम्ही नक्कीच देईन. नक्कीच. आणि याच आता तुम्ही रोजगाराबद्दल पण बोललाय, तर रोजगाराच्या फार मोठ्या समस्या आहेत. कारण जर का पूर्ण जिल्हा परिषद मतदारसंघात जर बघायला गेलं तर बऱ्यापैकी इथून लोक स्थलांतरित सुद्धा झालेले आहेत. म्हणजे पुणे असेल, मुंबई असेल, मोठ्या शहरामध्ये स्थलांतरित झालेत. पण इथं या पूर्ण तालुक्यामध्ये जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये खूप पोटेन्शियल सुद्धा आहे. तर त्या पद्धतीनं रोजगारासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार? आता बघायला गेलं तर आमचा तालुका म्हणजे निसर्ग संपत्तीनं नटलेला तालुका आहे. आमच्याकडे जवळच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणि सांगली जिल्ह्यामध्ये आमचा शिराळा तालुका वारणामाईच्या पलीकडे आहे आणि आमचा शाहूवाडी तालुका वारणामाईच्या अलीकडे आहे. तालुक्यात या नदीच्या विभाजनात तिकडं शिराळा तालुका आहे, इकडं अलीकडं शाहूवाडी तालुका आहे. आणि फार मोठं नंदनवन म्हणलं तर आमचे वारणा धरण आहे आणि वारणा धरणाला आज तिथं अभयारण्य झाल्यामुळं आज तुम्ही मीडियाला बघत असशीला 2 वाघीण सोडल्यात, 2 वाघ आहेत. आणि पर्यटन ज्या आरळा मंदुर मार्गे जे पर्यटन चालू आहे ते बऱ्यापैकी शिराळा तालुक्यात पण पर्यटक बघायला जातात आणि आमच्या शाहूवाडी तालुक्यात पण फॉरेस्ट सफारी होती. मी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी किंवा शासनाच्या लोकप्रतिनिधींनी आमचे पालकमंत्री आंबेडकर साहेबांनी मी विनंती करीन, ज्या धर्तीवर जिल्ह्यात त्यांचं विकास कामाचे धडाका चालू आहे त्याच धर्तीवर जसं शिराळा तालुक्यानं पर्यटन चालू केलं आहे, तेच आमचं ह्याच बाजूला कडवी धरण रिझर्व्ह फॉरेस्टच्या सपण्याच्या नंतर कडवी धरण येतं आणि त्या कडवी धरणापासून शाहूवाडी तालुक्यातली जी आमची मुंबई पुण्याला जी रोजगारासाठी जी मुलं जातात त्याच्यासाठी पर्यटन तिथं केंद्र उभा करून तिथं बोटिंगची व्यवस्था करून काही तिथं जागा देऊन रिसॉर्ट चालू होतील आणि पर्यटनाची संधी देऊन इथल्याच लोकांनी गाडीच्या मार्फत म्हणजे गाड्या दिल्यात. मुख्यमंत्री साहेबांना काहीतरी गाड्या देतात म्हणजे धंद्यासाठी, तुम्ही आम्ही बघितलं असेल. त्यातनं ते देऊन सर्व पर्यटकांनी जर इकडून परत आणि पर्यटन चालू केलं तर वरती आमचं काळामादेवी मंदिर आहे, जगातनं तिथं भक्त मंडळी येते, काळामादेवीचं दर्शन होईल, वाघाचं दर्शन होईल, वाघिणीचं दर्शन होईल आणि जंगल सफारी पण होईल. दुसरी गोष्ट, आज काळाची गरज आहे. शासन खर्च करत असताना शासनानं जर महाराष्ट्र राज्यातल्या जे आज पिढी जी घडते, जंगल वाचवा म्हणतोय आपण, त्याची आपण जाणीव करून देतोय, त्याच्यावर कोट्यवधी रुपये खर्च होतोय. विद्यार्थ्यांच्या सली आपल्या इथं अभयारण्य आहे, आपल्या इथं वन्यजीव जपा म्हणताय, तर शाळेच्या शाहूवाडी तालुक्याच्या निदान मी म्हणतोय महाराष्ट्रातल्या सरी इथं आणाव्या, पण निदान आमच्या जिथं जंगल आहे
आमच्या तिथं विविध येणं नटलेले म्हणजे पावसाळ्यात जर तुम्ही बघायला आलासा तर अगदी फुलं वगैरे जर भरली तर बाहेर पर्यटनाला कुठे जायची आवश्यकता नाही, असं आमचं माळ फुललेलं असतात. आणि हे जंगल वाचवा म्हणतोय आपण. तर जे उद्याची पिढी घडणार आहे, आता आमचं वय आपण जवळजवळ 40-45 वर आलो, तर आज जी घडणारी पिढीला जर मी विनंती करतो या माध्यमातून शासनाला, की मी तिथं जिल्हा परिषदला गेलो तर माझी जनतेनं मला तिथं पाठवलं तर मी प्राधान्यानं ज्या जिल्ह्यातल्या आमच्या सले आहेत त्या सगळ्या शाळेच्या शासनाच्या खर्चातनं विद्यार्थ्यांना पहिलं अभयारण्य दाखवावं, की उद्याची पिढी अभयारण्याची किंमत काय आहे हे त्यासनी तिथं गेल्याच्या नंतर कळेल. तर आपण शाहुवाडी पंचायत समितीचे सभापती देखील होता आणि त्यासोबत आता तुम्ही शित्तूर वारून जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार देखील आहात. तर तुम्ही जो सभापती म्हणून जो काही तुम्हाला अनुभव आलेला आहे तो इथे कशा पद्धतीने लागू होईल? सभापती शाहुवाडी तालुक्याचा मी सभापती असताना, पहिले सभापती असताना प्रशासनावर पकड पाहिजे, तरच जनतेला आपण न्याय देऊ शकतो. पहिलं जर मी काही काम केलं असेल तर आमच्या वाड्या वस्तीवर शाळा आहेत आणि त्यात शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने शिक्षकांनी वेळेत गेलं पाहिजे, वेळेत शिक्षण दिलं पाहिजे आणि ज्या कोण चुकत असेल त्यावेळी त्यासनी मी पनिशमेंट दिलेलं आहे आणि तिने ते मी जे सांगेल त्याप्रमाणे सुधारणा केलेलं आहे. म्हणून मी त्या शिक्षकांचं सुद्धा आभार मानेन की वाडी वस्तीतल्या विद्यार्थ्यांना त्यांनी न्याय द्यायचं काम केलं. इथून पुढं सुद्धा तुम्ही जो मला प्रश्न विचारला शिक्षणाच्या बाबतीत असेल तर मी पहिलं माझं प्राधान्य असेल की शिक्षक शाळेत वेळेत गेले पाहिजेत, आमच्या इथला विद्यार्थी घडला पाहिजे आणि त्याला शिक्षक प्राधान्याने मिळालं पाहिजे. हेच विचारलं असताना मी तुम्हाला शिक्षणाबद्दल बोलेल. ज्या आज कमी पटाच्या ज्या शाळा आहेत ते शासनानं बंद करायचा जो घाट घातलाय किंवा खाजगीकरण करायचा ज्या मार्गाला शासन निघालंय, जर आमच्या इथल्या जर वाड्या वस्त्या बघितलं तर भोजन समाजाने विखुरलेला आमचा तालुका आहे. धनगर वाडे भरपूर आहेत आणि धनगरवाडे एका धनगरवाड्याला 2-2, 3-3, 4-4 किलोमीटरचं अंतर आहे. लोकसंख्या कमी आहे, पण एवढ्या अंतरातल्या विद्यार्थ्यांनी शिकायचंच नाही का? तर त्यांनी शिकलं पाहिजे. शिक्षण हे मूलभूत अधिकार आहे आणि हे संविधानानं आणि शासनानं दिलेला अधिकार आहे. हे कायदा आहे आणि कायदाच कुठेतरी मोडीत निघाला आहे. त्याच्यासाठी मी जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर आंदोलन करायला लागू दे, आंदोलन करेल, पण शाळा बंद होऊन देणार नाही, ह्याला मी प्राधान्य देईन. तर संपूर्ण आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघात जर बघितलं तर सगळ्यात जास्त वन्यजीवांचा उपद्रव शेतकऱ्यांना इथे होतो. तर तुम्ही कशा पद्धतीने उपाययोजना कराल? तर ह्याच्याकडे पाहिलं तर आमच्या शाहुवाडी तालुक्यामध्ये च्या जवळच शित्तूरवारून पैकी आंबाई वाडा आहे, आपला शित्तूरवारून पैकी आमचा राघोवाडा आहे, पेगोवाडा आहे, विठलाई वाडा आहे, तळीचा वाडा आहे आणि पलीकडे आंबाई वाडा आहे. तिथं आमची एक विद्यार्थिनी बिबट्यानं हल्ला करून मारली गेली. 1 वर्षाच्या त्याच्या आधी आमचे पुसाळे धनगरवाडीवाली विद्यार्थिनी इथं केदारलिंगवाडी म्हणून आहे, तिथं मारली गेली. त्याच्यानंतर आम्ही दोन्ही वेळी आंदोलन केलं. आमदार सत्यजित पाटील आबांच्या अध्यक्षतेखाली आणि आमचे रणवीर बाळ सरकार यांच्या अध्यक्षतेखाली तुम्ही प्रश्न विचारला तो खरोखर चांगला विचारला आणि जनतेच्या निगडीत असणारा प्रश्न विचारला. हे करत असताना आमच्या आज सुद्धा 2 केस झाल्यात. आमची एकच मागणी होती सरकारकडे की तुम्ही 25 लाख देताय, माणसाच्या जीवाची, विद्यार्थ्याच्या जीवाची किंमत 25 लाख करता येत नाही आणि हे 25 लाख तुम्ही देताय चेक तोंडावर मारून दिल्यासारखं आहे. तर आमची मागणी काय होती की त्यासनी जर अशी घटना काय घडू नये त्यासाठी उपाययोजना तिने कराव्यात आणि घडली तर 1 कोटी रुपये भरपाई द्यावी आणि त्या कुटुंबातल्या कोण असणाऱ्या विद्यार्थी असेल, विद्यार्थिनी असेल, त्यांनी तातडीनं नोकरीमध्ये समाविष्ट करून घ्यावं. हे झालं. बिबट्याचा हल्ला चालू आहे.
आमच्याकडे रानडुक्कर आणि गव्याने तर आमच्या शेतकऱ्याला जिणं मुश्किल केले. ह्या शासनानं जे हे शेतकऱ्यांचं नुकसान होते, ऊस पीक करायचं म्हणलं तर अडचणीची बाब झाल्या. आमच्याकडे एक थोडक्या 3 महिन्याचं पीक असते, दसऱ्याला रताळी म्हणून पीक असते, मोठ्या प्रमाणात असते. ते डुक्कर ठेवत नाहीत, भात पीक ठेवत नाहीत. आणि आमच्या धनगर माळ्यांनी जर आता म्हणलं तर शेती करायचीच सोडून दिली. आता ही शेती करायची म्हणले तर लाकडं तोडून मोळ्या ऐकायच्या म्हणले तर गॅस दिलेत. माणसांच्यात बदल झाला, शासनाचं ऐकलं, लाकूड तोड होत नाही. म्हणजे जनतेनं सगळ्या सूचना ऐकाव्या, वन्यजीव वाढायसाठी मदत करावी, जंगल वाढायसाठी मदत करावी. तर सरकारचं काम आहे की मनुष्यहानी होऊ नये, पिकाचं नुकसान होऊ नये. आणि पिकाचं नुकसान म्हणलं तर गुंठ्याला तुटपुंज भरपाई देतात. ती मी ह्या प्रसंगी एवढीच मागणी केली की ती भरपाई वाढली पाहिजे. आणि ह्याच्यावर जे जंगलातलं प्राणी जंगलातच राहावं, आमच्या रानामध्ये येऊ नये. आम्ही जंगलात जात नाही. तिचा उपाययोजना तिने करून ते थांबावं. अन्यथा हे जर असंच नुकसान होत राहिलं तर माणसाचा दृष्टिकोन बदलल. ह्या शेतीचं जे नुकसान होते हे तिने थांबवायचा प्रयत्न करावा. नाही थांबलं तर आम्ही जन आक्रोश एवढा मोठा होणार आहे की भविष्यात ह्या गोष्टीचा उद्रेक होऊन शेती करावी का न करावी ह्याच्यासाठी जे फॉरेस्टनं जर नाही ऐकलं तर त्याच्यावर मोठ्या प्रमाणात आता जे दंगा चालू आहे. म्हणजे आमच्याकडे आम्ही इथं मुली मेल्या म्हटलो, पण आता महाराष्ट्रात किती ठिकाणी तर हल्ले झालेत बिबट्याकडून. आता उपाययोजना केल्या म्हणतात, पण अजूनही उपाययोजना केलेल्या नाही. ह्याच्यासाठी उपाययोजना करावी. या प्रसंगी मी एवढंच बोलेन. तर मध्येच माजी आमदार सत्यजित पाटील यांनी एक मोठं आंदोलन केलं होतं. म्हणजे ज्या पद्धतीनं वन्यजीवांकडून जे काय उपद्रव होतो त्याच्या संदर्भात जी नुकसान भरपाई मिळावी यासाठी एक मोठं आंदोलन केलं होतं. तर त्याच्यानंतर सरकारने काय प्रतिसाद दिलेला आहे का? त्या आंदोलनामध्ये मलकापूर येथे आंदोलन झालं होतं. आणि त्या आंदोलनामध्ये आमदार सत्यजित पाटील आबा, रणवीरसिंह गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली त्या आंदोलनात मीही सामील होतो. आणि आमच्या बहुजन समाजातले म्हणजे जे धनगर माळे आहेत, ज्यांनी त्रास होते, ते असंख्य लोक सामील होते. त्या आंदोलनाचा एकच फायदा झाला, जी नुकसान भरपाई काहीतरी 10 लाख होती ती 25 लाख रुपये झाली. पण ज्या कुटुंबातले जीवितहानी होईल त्याच्यासाठी आम्ही मागणी केली होती की त्यांच्या नोकरीला घ्यावं. ती मागणी अजूनसुद्धा सरकारनं त्याची दखल घेतली नाही. मी इथून परत पिकाचं जे नुकसान होते ती सुद्धा आमची मागणी होती की तिची भरपाई वाढावी. नंतर तुमची भरपाई तुम्ही वाढ देत नसेल तर आमच्या पिकाचं नुकसान तर तुमच्या ह्याच्याकडून होऊ नये, तिची उपाययोजना करावी. तर असं त्यांच्याकडून कुठेही उपाययोजना झालेली दिसत नाही. इथून पुढं सुद्धा ह्याच्यासाठी आम्ही लागणारे म्हणजे आंदोलनात मी स्वतःसुद्धा सहभागी होईल. वेळ प्रसंगी आमच्या आबांच्या अध्यक्षतेखाली शासन दरबारी दाद मागायला लागली तरीसुद्धा आमच्या तालुक्यातली जनता त्यांच्या मागे पाठीशी पाठबळ देतील आणि आम्ही पुढील आंदोलन यशस्वी होईपर्यंत लढत राहील. अर्थातच आपण आता जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार आहात आणि हे उमेदवार म्हणून संपूर्ण जनतेसाठी, कारण हे जे काही सुरू आहे हे जनतेसाठी सुरू आहे, तर जनतेसाठी संपूर्ण तुमच्या जिल्हा परिषद मतदारसंघासाठी नेमकं तुमचं विजन काय असणार? शाहूवाडी तालुक्याचंच नाव, जे नाव शाहूवाडी आहे ते शाहू महाराजांच्या नावानं पावन म्हणजे झालेलं शाहूवाडी तालुका आहे. आणि बघायला गेलं तर आमचे कैलासवासी उदयसिंगरावजी गायकवाड साहेब, कैलासवासी संजयदादा गायकवाड, आमचे बाबासाहेब दादा माजी आमदार सत्यजित पाटील आबा, आमचे वडील कैलासवासी नामदेव आबा खोत, आता मानसिंग दादा आणि आता आमच्या संघ सोबतीला खांद्याला खांदा लावून काम करणारे, आमच्यावर नेहमी आशीर्वाद असणारे आमचे रणवीर गायकवाड बाळ. ह्या प्रसंगी मी एवढंच बोलेल की आता जे तालुक्याची जडणघडण जी झाली, आमची धरणं असतील, त्याचबरोबर आमचे दळणवळण साधन असेल, आता साखर कारखाना असेल, तर रोजगार निर्मिती झालीच नाही असं म्हणणं
पण चुकीचं ठरत. रोजगार निर्मिती झाली, पण इथून जे बॉक्साईट जे बाहेर जाते त्याच्यासाठी कुठला तर मोठा प्रोजेक्ट व्हायला पाहिजे होता, किंवा काही बॉक्साईट उदगीरसारखं बंद झालं, मगाशी म्हटलं तुम्हाला तसं. ते बंद झाल्यामुळं जे खरंच रोजगाराची गरज आहे त्याला रोजगार मिळत होता, ते थोडासा रोजगार बंद झाला. शाहवाडी तालुका म्हटलं की ज्या पद्धतीनं पर्यटन आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा येतात, त्याच पद्धतीनं आर्मी भरती असेल, पोलीस भरती असेल, MPSC परीक्षा असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी आपण काय प्रयत्न करणार? जिल्हा परिषदच्या माध्यमातून किंवा मागे सभापती असताना ज्या ज्या ठिकाणी आमच्याकडे कुणी मंडळानं पुस्तक मागितली, ज्यांनी मागणी केली तिथं आम्ही पुस्तक MPSCची उपलब्ध करून द्यायचा प्रयत्न केला. इथून पुढच्या काळात खेळासाठी मैदान असेल, तालुका क्रीडांगण आमचं असंच पडले, ते अजूनपर्यंत झालेलं नाही. त्याच्यासाठी मी तालुका क्रीडांगणासाठी प्रयत्न करेन. गावोगावी जिथं मैदानाला जागा उपलब्ध करत असेल तिथून शासन दरबारी भांडून किंवा आमच्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तिथं आम्ही निधी देण्याचा प्रयत्न करेन. आणि जे खरंच आमच्या तालुक्यात विविध पदावर जाणारे, शाहवाडी तालुका जरी आमचा कोण मागास म्हणत असेल तर मी शाहवाडी तालुका मागास म्हणणार नाही. कारण आज गेलं तर मोठमोठ्या पदावर आमची माणसं आहेत, आणि आतासुद्धा विद्यार्थ्यांची घोडदौड म्हणजे कल बदलला आहे. मिलिटरीत असतील, पोलीस असतील, म्हणजे ज्या ज्या इथं असेल त्या आज तुम्ही जरी रस्त्यानं फिरत गेला तरी आमचे पोरं मैदान जरी नसले तर रस्त्यानं पळत असतात, व्यायाम करत असतात. त्यांच्यासाठी खरंच कुठं तर प्लॅटफॉर्म निर्माण व्हावा ह्याच्यासाठी मी प्रयत्न करेन. अर्थात. आणि सगळ्यात महत्त्वाची असते ती जनता. तर याच माध्यमातून, आपल्या माध्यमातून जनतेला काय पद्धतीनं आवाहन कराल? तसं बघायला गेलं तर माझे वडील नामदेवरावजी खोत आबा यासने या शाहवाडी तालुक्यामध्ये मिनी आमदार म्हणूनच ओळखतात, आणि त्यांची ओळख ही मिनी आमदार म्हणूनच होती. त्याच्या मागं जर गेलं तर कैलासवासी संजयदादा गायकवाड. मी लहान असताना आमच्या वडिलांच्या बरोबर दादांचा आणि आमचा भरपूर म्हणजे सहवास आलेला आहे. त्या माध्यमातून आमच्या वडिलांच्या संघाने मी त्यांचं राजकारण बघितलेलं आहे. कैलासवासी उदयसिंगरावजी गायकवाड साहेब असतील आणि मानसिंगदादा असतील, या आमच्या जिल्हा परिषदचे अध्यक्ष पहिल्यांदा बाबासाहेब दादा होते, त्याच्यानंतर आमदार झालेत. आणि त्यासुद्धा काळात गोकुळचं संचालक त्यांच्या म्हणजे दादांच्या घरी असल्यामुळं त्या माध्यमातून डेअरींच्या माध्यमातून आमच्या गावात भरपूर डेअरी आणि मोठे डेअरी आहेत, त्यासुद्धा माध्यमातून आम्ही त्यांचं काम बघितले. मी एवढंच या प्रसंगी म्हणेल, आम्ही जे आज इलेक्शन लढवतो ते या जनतेसाठी माझ्या वडिलांच्यापासनं, आमच्या कुटुंबापासनं, माझे चुलते नारायण खोत बापू असतील, म्हणजे आमच्या घराण्याला हे राजकारणाचा वसा आहे, आणि त्याच्या मागे जनतेची पण ताकद आहे, पाठबळ आहे. आणि त्याच ह्याच्यावर मला या नेते मंडळीने, आमच्या सतीशदाबांनी दादांनी जे तिकीट दिलं, त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी साहेब असतील, त्यांच्या संघटनेत सुद्धा मी थोडे दिवस त्यांचं काम बघितलं. आमच्या इकडं आता तुम्हाला धरणाची नावं घेतली, त्यांच्यावर ज्यावेळी अन्याय होत असते त्यावेळी आमचे शेकापक्षे भाई भारत पाटील साहेब असतील, त्यांचे आंदोलन आम्ही बघितले, कधी कधी आम्ही त्यात सहभागी असतो. तर मला या माध्यमांना तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, बंटी साहेब असतील, म्हणजे आम्ही ह्या सगळ्यांच्यात वावरलेलो आहे. सभापती असताना मला जिल्ह्याला कमिटी मिळते, त्या कमिटीसुद्धा मला समाज कल्याणच्या कमिटीवर मला काम करायची संधी मिळाली, म्हणजे कमिटीवर सदस्य. पण त्यातून सुद्धा मी बघितलं की कसं निधी आणू शकतो, म्हणजे समाज कल्याणच्या ह्याच्यात निधीसुद्धा येतो. म्हणजे काय गोष्टी प्रशासनातल्या आम्हाला नवीन नाहीत, हे आमच्या जुन्याच आहेत, आणि रक्तातच आमचं राजकारण आहे. आणि जनतेची सेवा हे आमचं एखादं म्हणतो ब्रीद वाक्य, तसं आमच्या घराण्यातच आमच्या जनतेला माहीत आहे. आमच्या घरात जरी कोण आलं तर बिना जेवणाचं चहाचं कोण जाणार नाही. आणि जनतेचा फोन आला, फोन न उचलणे, त्यांचं काम ऐकून न घेणे, त्यांचं काम न करणे, हे आम्हाला आमच्या वडिलांनी कधी शिकवण दिलं नाही. आणि त्यांच्या त्या शिकवण दिलेल्या चांगल्या गोष्टीमुळेच मी उपसभापती झालो, सभापती झालो. आणि आज मला आमच्या नेते मंडळीने आणि जनतेनं विश्वास ठेवून, भागातल्या सर्व नेते मंडळींनी आणि मतदारांनी
एकमुखानं मला म्हणजे हे तिकीट मागतोय ते तिकीट मागतोय अशी कुठलीही गोष्ट घडली नाही. आणि मला एकमुखानं तिकीट दिलं. म्हणजे आता येणारी 7 तारीख आहे, त्या 7 तारखेला ज्यांनी मला तिकीट दिलं, माझं म्हणजे खूण आहे आमचे शिवसेना उभाटा गटाची मशाल, या मशालच्या समोरील ज्या जनतेने मला पाठबळ दिलं ती जनताच मला मोठ्या मताधिक्यानं निवडून आणेल अशी माझी म्हणजे खात्री आहे. आणि ती खात्री जनता पुरी करेल आणि येणाऱ्या 9 तारखेला 100% मला गुलाल लागेल ही माझी अपेक्षा आहे. आणि ती अपेक्षा जनतेने पुरी करावी आणि आमच्या खोत घराण्याला जिल्हा परिषदचे मानाचं स्थान हे मतदार बंधू भगिनींनी द्यावं एवढीच मी या प्रसंगी विनंती करतो. आणि तुमची अनेकदा सेवा करायची संधी, तुमच्या अडचणीला उभा राहायची ताकद मतदानातनं द्यावी ही मी तुम्हाला विनंती करतो. मी तुमचा विजय आहे, तुमचा आशीर्वाद हाच माझा विजय आहे. जय महाराष्ट्र. धन्यवाद. तर हे होते शाहूवाडी तालुक्याचे माजी पंचायत समिती सभापती आणि सध्याचे शित्तूर तर्फ वारुण जिल्हा परिषद मतदारसंघाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार विजय नामदेव खोत यांच्यासोबत आत्ताच आपण या मतदारसंघाच्या विजनबद्दल चर्चा केली आणि त्यांनी सुद्धा अतिशय परखडपणे या विषयावर ते बोलले. तर प्रसार माध्यमकडून आपल्याला या निवडणुकांसाठी मनापासून शुभेच्छा.